भाव कमी करा, कमी करा, कमी करा, दारूचे भाव कमी करा, कमी करा, कमी करा, दारूचे भाव कमी करा, कमी करा, कमी करा, दारूचे भाव कमी करा, केलेच पाहिजे, दारूचे भाव केलेच पाहिजे, दारूचे भाव केलेच पाहिजे, दारूचे भाव केलेच पाहिजे, अरे कमी करा, कमी करा, दारूचे भाव कमी करा, अरे कमी करा, कमी करा, दारूचे भाव कमी करा, अरे कमी करा, कमी करा, दारूचे भाव कमी करा. अरे दारूचे भाव कशासाठी? मधुशाला मित्र मंडळ हे जे पत्र यावर तुम्ही शुल्क मंत्र्यांना केलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला आतापर्यंत काही रिप्लाय आला का शासनाकडून? मी सर्वप्रथम सबका न्यूज या न्यूजच्या चालकांचं आभार मानतो आणि आज त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नावरती मुळात आपण सर्व तऱ्हेचे प्रयत्न आपले चालू आहे. आपण गेल्या तिन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही पत्र दिलेले आहेत. आता उद्या त्यांना पुन्हा एकदा आपण जी सूचनापत्र असतं म्हणजे स्मरणपत्र ते उद्या आपण देतो आहे आणि त्यात आपण इशारा देतो आहे त्यांना जर येत्या गणपती विसर्जनानंतर जर तुम्ही जी दारू आहेत त्या दारूच्या भाव ज्या प्रमाणात वाढवले ते जर तुम्ही कमी केले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जसे आम्ही इथं जमा झालेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही याचा प्रचार करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सशक्त असं दारूच्या भाववाढ विरोधी आंदोलन उभं करणार आहोत. शासनाला आम्ही आज या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितोय की बाबांनो तुम्ही दारू कोणाची वाढवली? तुम्ही वाढवली फक्त बहुजन मंडळीत पिते विस्की ब्रँडी ती वाढवली. हाय लेवलची दारू ती वाढवली नाही आणि जो एकदम खालचा वर्ग पितो देशी त्याच्या फक्त 10 रुपये वाढवले. परंतु आजपर्यंत जो निचांक तुम्ही केलात एका क्वार्टर मागे तुम्ही 90 रुपये वाढवले ते चुकीचं आहे ना. अहो मुळात ज्या प्रकारे एखादं उत्पादन केलं जातं त्या उत्पादनाचा खर्च हा धरला जाऊन भविष्यामध्ये त्याची किंमत ठरली जाते. आज रॉयल चॅलेंज असेल रॉयल चॅलेंजची 90 मिली जी दारू बनते ती 13 रुपये 70 पैसे आसपास 90 मिळते आणि विकताना 120ला तुम्ही आता विकताय. किती नफा किती घ्यावा? अरे तुम्हाला नफा घ्यायचा आहे ना मग आमच्या शेतकरी बांधवांना द्या ना तुम्ही. आम्ही व्हावं त्यांना का देत नाही? ज्या शेतकऱ्यावर तुमचा दारू धंदा चालतो वाईनचा धंदा चालतो त्यांच्या मालाला भाव नाही आणि तुम्ही त्यांच्याकडून जो कच्चा माल घेताय आणि पक्का बनवताय त्याला 3 ते 4 पट देताय. हे बरोबर नाही आणि हे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन सांगणार आहोत. आम्ही शासनाला एक विनंती करतोय किमान दारूच्या भाव आत्तापर्यंत 5 ते 10 रुपये वाढलेले आहेत. 2% ते 5% वाढलेले आहेत. तर तुम्ही 80 ते 90% वाढवलेत ते कमी करावेत ही तुम्हाला आम्ही विनंती करतोय. विनंती काय करतोय कारण आम्ही समाधान माणसं आहोत. आम्ही तो काही भूमी घेणार आहोत. जर समजा त्यांनी भाव जर वाढवले नाही म्हणजे कमी केले नाहीत तर तुम्ही काय आंदोलन व मोर्चा काय काढण्याचं तुमचं नियोजन आहे का तुमच्या मंडळातर्फे? हो साहेब आमच्या ते आहे. आमच्या ज्या प्रमुख मागण्या सांगतो. आमची प्रमुख मागणी आहे की दारूचे भाव कमी करावे आणि तुम्हाला दारूचे भाव कमी करायचे नसतील तर आज एखाद्या बारमध्ये जाऊन किंवा कुठे जाऊन पिण्याची आमची तयारी नाही. आज आम्ही जर समजा कुठे दारू घेतली आमच्या एखाद्या माणसाने एखाद्या पिणाऱ्याने आणि कुठल्या गाडीमध्ये त्या कोपऱ्यात जाऊन बसला पोलीस त्याच्यावर धाड मारतात 124 रुपये त्याला प्रति फाईन लावतात. नसेल तर मग काय ते पुढचं तुम्हाला माहीत आहे. हे टाळलं पाहिजे तुम्ही. हे टाळण्यासाठी जिथे इथे महामुंबईमध्ये काही शहरामध्ये तुमच्या मेट्रो सिटीच्या ज्या हे चालले मार्ग चाललेले आहेत त्याखाली प्रत्येक आमच्या दारू पिणाऱ्या माणसाला काय सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत तिथं तुम्ही परमिशन द्या. प्रत्येक दारू पिणाऱ्या माणसामध्ये 10 रुपये तुम्ही चार्ज घ्या. शासनाला तोही पैसा मिळेल परंतु त्याला संरक्षण मिळेल तुम्हाला आणि तुम्हाला उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर आमची दुसरी मागणी अशी आहे जर हे तुम्हाला पटत नसेल तर आमच्या प्रत्येक माणसाला दारूची हातभट्टी गाळण्याचं परमिशन द्या आणि याचाही तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही नोंदणी करू आम्ही त्याचं तुम्हाला पैसे मिळणार आहेत. महिन्याला राशन कार्ड जे असतं राशन कार्डाप्रमाणे आम्हाला कार्ड द्या. कच्चा माल आम्ही किती घेतो आणि पक्का माल किती घेतो यातून तुम्हाला कळून येईल. तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला दुसरी मागणी की दारूची भट्टी मागणी परमिशन द्या आणि आजकाल ज्या मुलांना दारूची भट्टी कशी चालवायची याचं प्रात्यक्षिक याचं शिक्षण मी स्वतः मोफत देईन.